सुफी शायरी कदाचित इस्लामकडे जाऊ शकते. असं म्हणतात की कफन सफेद होकर खौफ की अमानत है, काबा काले गिला में आंखों की ठंडक है. तर काही असं भेद नाहीये, निषेध वगैरे. आपल्याला दुसऱ्यांच्या मतांचा आदर करता येत नाही आणि आपल्याला एक्सेप्टन्स पण नाही. जर ही म्हणाली की मला कुठलाच रंग आवडत नाही, तर समोरच्याचा प्रश्न असतो की असं कसं आवडेल. तर आता मी तिची ओळख करताना मी बोलले ती बुरखा, पण हेच मी पॉझिटिव्हली बोलले की कारण की तिथे कमी लेखलं जातं. बाई बुरखा घातलेली बाई म्हणजे ती मुस्लिम आहे, तिने घरात बसावं. साडी घातलेली बाई आहे, तिने घरात बसावं. प्रेमाचा रंग लाल गुलाबी. जेव्हा एखाद्याला प्रेम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग दिसून येतो. नाही गाल लाल आता बघा गुलाबी रंग माझ्या चेहऱ्यात दिसलाच नाही, फ्लश करते कुठे या काळ्या रंग. मला काय म्हणायचंय, जर प्रेमाचा रंग हिला वेगळा वाटत असेल, याला वेगळा वाटत असेल, तर आपण कोण आहे. सगळीकडे रेड हार्ट, म्हणजे आपण आपल्या बॉयफ्रेंडला पाठवलं तर रेड हार्ट पाठवणार, फ्रेंड्सला पाठवलं तर गुलाबी पण असतात. पण मग ते फ्रेंड्ससाठी, ते फ्रेंड्सला पाठवायला. पण जर बॉयफ्रेंड असेल तर आता या प्रेमाच्या दोन गोष्टी झाल्या, म्हणजे मित्राचं प्रेम वेगळं आणि ते वेगळं असं असू शकतं. केली तर रंग लाल क्या बात आहे, क्या कुणाला आपला जो लव्हर असेल त्याला पाठवायचं तो रेड हार्ट पाठवतो. कुणी नॉर्मल फ्रेंड असेल किंवा नॉर्मल फ्रेंड असेल तर तिला किंवा त्याला रेड हार्टने पाठवतो. मग कुठला pink पाठवतो. हा, मग pink पाठवतो किंवा समजून घ्या. yellow पाठवतो. हिंदू जरी असला तो, तरी मग त्याला हिरवा रंग नाही आवडू शकत का. पण हेच आहे की काहीतरी ह्याच बायका काहीतरी वेगळं करायचं, त्या दाखवतात की आम्ही हे करून दाखवू शकतो. तसंच रंगांचं पण मला म्हणायचंय की कोणत्याही रंगाचं लेबल, कपड्यांचं लेबल लावून कोणतीच प्रगती होत नाही. मग काय दुसऱ्या पक्षातले लोक असं बोललेच नाही का की भगव्या रंगावरून काहीच बोललं नाही का, मग सहर शेखवरच का टिकवलं आणि तिच्या कपड्यांवरच का बोललं जावं. तर ते कुठेतरी जजमेंट आहे ना. तिला तिथे हरित क्रांती आणायची असेल, तिला खूप सारी झाडं लावायची होती आणि तिला त्याच्यासाठी शुभेच्छा पण आपण देऊया की तू खूप सारी मुंबऱ्यामध्ये झाडं लाव, आम्ही तुला सगळ्या मदतच करू. संपूर्ण देशात संदेश द्यायला हवा. मला 2 मिनिटासाठी असं वाटलं मी एखाद्या प्रवक्त्याचा वाईट घेतलं. शांत हो. नमस्कार, मी सिद्धेश. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. गेल्या अनेक दिवसांपासून, म्हणजे पालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यापासून एक वक्तव्य मुंबऱ्यातनं खूप व्हायरल झालं आणि त्या वक्तव्यानंतर खूप गदारोळ सोशल मीडियावरती आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्याच संदर्भात वेगवेगळे प्रश्न, उपप्रश्न, वाद, चर्चा हे सगळं सुरू आहे. म्हटलं आपणही जरा आपल्या टीममधल्या लोकांसोबत या सगळ्यावरती बोलावं आणि जाणून घ्यावं. माझ्यासोबत माझ्या टीममधले वेगवेगळे सहकारी आहेत. सगळ्यांना मला खरं तर एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की तुमचा आवडता रंग कुठला? माझा ऑरेंज. का? मला सगळं दिसतं तेव्हा भगवच दिसतं, ऑरेंजच दिसतं मला. बरं, सगळ्यांची उत्तर जाणून घेऊया. सुमितला विचारूया. सुमित, तुझा? मला तसा आवडणारा रंग भगवा पण आहे आणि ब्राऊन पण आहे. का ते नंतर विचारतो आणि मग अधिक सविस्तर जाणून घेतो. काळा रंग. का? काळा तर निषेधाचा रंग आहे ना. कारण त्याला तुम्ही जातीत आणि कुठल्या धर्मात बांधू शकत नाही, आणि असं आहे की सगळ्या रंगांचं मिश्रण करून काळा रंग होतो. बरं, अनिरुद्ध? केशरी म्हणजेच भगवा, कारण एक शौर्याचं प्रतीक म्हणून भगव्या रंगाकडे पाहिलं जातं आणि आपली जी संस्कृती आहे त्या म्हणून तुला आवडतं. संस्कृतीला मान देण्याचं काम केशरी रंगाने केलंय. म्हणून एक हे कारण आहे आणि एक दिसायला बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये तो रंग शोभून दिसतो, म्हणून मला केशरी रंग म्हणजे भगवा रंग आवडतो. बरं, अंजली? पिवळा. कुठला? पिवळा. येलो. का? कारण सांगा, आज कोइन्सिडेंट मी पिवळा घातलाय. मला तो कलर अट्रॅक्ट करतो. ज्यावेळेस मला काही आवडतं तेव्हा पटकन पिवळा रंग तो कशावर लवकर जातो. सिम्पल कारण आहे. आरती? ब्लू आणि येल्लो, ब्लू. दोन रंग निळा आवडतात. आणि येल्लो. ह्या सगळ्यांना एकच रंग आवडतात, आरतीला दोन आवडतात. 2 रंग. तुझं पण असंच आहे का मृगा? तुला एकच आवडतो की खूप आवडतात? आता मी खरं उत्तर देते. या प्रश्नावर मी लहानपणापासून खूप विचार करते. मला पारदर्शकता आवडते, बरं. मला खूप ट्रान्सपरन्सी आवडते. सगळे रंग आवडतात, त्यातलं नावडता कोणताच नाही आहे आणि आवडताही असा एक सांगता येणार नाही आहे. बरं. फार डिप्लोमॅटिक मृगाने ठरवलंय की आपण सांगायचं नाही आपल्याला कुठला रंग आवडतो. रचना? मला 3 रंग आवडतात. आधी मला एवढे सगळे कुठला एक कलर आवडत नव्हता, पण गेल्या 3-4 वर्षापासून मला रस्ट ऑरेंज, मिंट आणि ऑफ व्हाईट असे 3 कलर आवडतात. बरं, आता थोडं आणखी खुलून थोडीशी या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळ्यांनीच बोला याच्यावरती. तुम्हाला असं वाटतं का, किंवा आपलं सगळं, म्हणजे मला काही प्रमाणामध्ये असं वाटतं
की सगळेच रंग छान आहेत, जसं मृगा म्हणाली तसं, पण आपल्या सगळ्यांनाच कुठला तरी एक रंग आवडावा किंवा कुठल्या तरी एकाच्या रंगाच्या आपण प्रेमात पडावं, किंवा एखाद्याला एखादा रंग आवडतो, एखाद्याला नाही आवडत. तर या सगळ्याबद्दलची तुमची मतं काय आहेत, आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या रंगांकडे एक राजकीय, सामाजिक आणखी एक रंग लावण्यात आलेला आहे, तर तो तुम्हाला योग्य वाटतो का? उदाहरण द्यायचं झालं तर आपण सहर शेखने जे वक्तव्य केलं, ज्याचे पडसादू म्हटले, जे मी सुरुवातीलाच म्हणालो, तर हे योग्य आहे का? म्हणजे आधीच आपण माणूस म्हणून देशांच्या मर्यादा, सीमा घालून घेतल्या आहेत, जातीच्या आहेत, धर्माच्या आहेत, त्यात आणखी रंग पटतं का? नाही पटत. म्हणूनच म्हटलं की आता जेव्हा मी म्हटलं की केशरी किंवा मला भगवा आवडतो, किंवा मी कुठल्या सोशल मीडियाच्या साईटवर जरी टाकलं असतं की ती म्हणाली ग्रीन पण मला आवडतोय भगवा, म्हटल्यावर मला लगेच एक स्टॅम्प बसलाच, तो सगळ्यांनी बसवला. तर मला वाटतं हेच चुकीचं आहे. मला भगवा आवडतो याची वैचारिक दृष्टिकोनातनं जी मांडणी केली गेलेली आहे तीच चूक आहे ना. एखाद्याला कलर आवडतो ह्याचा अर्थ त्याला सगळं भगवं करायचं, आणि भगवा म्हणजे तो BJPचा भगवा किंवा हिंदुत्वाचा, प्रखर हिंदुत्वाचा भगवा. हे स्टॅम्प आपण का लावतो? कलर्सनं तरी ते का लावतो? म्हणजे जाती धर्मात ऑलरेडी आपण जखडलेलं आहे सगळ्याच लोकांना, आणि आता आपण कलर्समध्ये पण जखडणार. आता हा प्रश्न सुवर्णाने जो उपस्थित केला की का लावतो, तोच सुमितला विचारूया. सुमित, का लावत असतील लोक असे रंग एकमेकांना? याच्यामध्ये काय तुला दिसतं? आपलं राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि इथे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. बरोबर. आता रंग हे वैचारिक त्या पातळीवरती पोहोचले म्हणून त्याला रंग दिले गेले. आता ते आपण त्यांच्यापासून काढू शकत नाही. आता मी जर भगवा म्हणतोय, मी हिंदू आहे, मला हिंदू म्हणून भगवा आवडतो असं जर मी म्हणत असेल, तर दुसरं कोणीतरी येऊन म्हणेन की नाही भगवा हे चुकीचं आहे, तर मग मला त्याचा राग येईल. कारण मी लहानपणापासून ते वैचारिक माझ्या तेच आलंय ना, मनात कोणीतरी घातलंय. म्हणून काय केल्याने हे जाईल असं वाटतं? नाही, ते असं जात नाही. जन्माला आल्यानंतर आपण सरणावर जाईपर्यंत ते राहतं. ते विचार बदलत नाहीत आणि कोणी बदलू शकत नाही. ते कधीच जाणार नाहीत. एक तो जो नाना पाटेकरचा प्रसिद्ध डायलॉग आहे, ये खून म्हणजे रक्त दाखवतो, आणि एक हिंदू का मुसलमान का वगैरे वगैरे. जसं मगाशी सिद्धेश म्हणाला की काळा रंग आवडतो, सिद्धेशकडनं आपण जाणून घेऊया की म्हणजे तू पण लहानपणापासून असा कुठला रंग पाहिला, तुला असं वाटलं की हा माझ्या मनावरती बिंबवला जातोय का, आणि मग काळा रंग तुला का आवडायला लागला? काळा रंग असा आहे की मी चित्र काढतो, त्यामुळे मला एक माहिती आहे की काळा रंग तयार करायचं, सगळे रंग एकत्र करून पूर्ण मिक्स केल्यावर काळा रंग तयार होतो. त्यामुळे सगळे रंग त्यात क्या समाविष्ट आहेत. बात आहे. हे खूपच जबरदस्त गोष्ट आहे. त्यामुळे मग त्याला निषेधाचं कसं म्हणायचं? हा, ते निषेध असं काही नाहीये, एक सुफी एक म्हणजे थोडक्यात असं आहे सुमित की काळ्या रंगाला पण म्हणजे निषेधाचा रंग म्हणून अल्टिमेटली सफेदही असू शकला असता ना. नाही, हे आता कसं आहे, जर प्रत्येकाचे वैचारिक रंग वेगळे आहेत, त्या रंगाला आता लेबल लागलेली आहेत. हे सगळे रंग तुमचे विचार एकत्र आणल्यानंतर ते काय होऊन जातात आणि मग निषेध व्यक्त करावा लागतो. असं आहे का ते? हा, तसं आहे का? हे तसं नाहीये. एक सुफी शायरी आहे, ती कदाचित इस्लामकडे जाऊ शकते. असं म्हणतात की कफन सफेद होकर खौफ की अमानत है, काबा काले गिलाफ में आंखों की ठंडक वा. है. तर काही असं भेद नाहीये, निषेध वगैरे. आता ते माणसांनी जर डोक्यात धरलं, हा, म्हणजे कफन हा सफेद असून सुद्धा भीती वाटते माणसाला, कारण ते मृत्यूचं हे दर्शन करतं. पण काबा हा काळ्या चादरीमध्ये झाकलेला आहे, तरी सुद्धा ते अत्यंत प्रिय आहे, असं त्याचा मला काय वाटतं ही चर्चा यामुळे सुरू झाली असावी, किंवा हे रंग जे त्याचं वर्गीकरण झालं ते यामुळे असावं की पक्षांनी आपापले रंग ठरवले, आणि त्यामुळे मग आता हा रंग मग हाच पक्ष, तो रंग मग तोच पक्ष, असं एक सुरुवात झाली. मला असं वाटतं की हा प्रश्न आणखी आता नव्या पिढीला विचारूया की तुम्हाला हे असंच वाटतं का की पक्षांनी आपापले रंग ठरवले, धर्मांनी आपापले रंग ठरवले, आणि त्यामुळे हे सगळं वर्गीकरण सुरू झालं? मला वाटतं की रंग ही ओळख आहे, आणि आपली विचारधारा पुढे नेण्यासाठी किंवा आपल्याला एक समर्थक जमा करण्यासाठी एक रंग दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाने एक रंग निवडणं ह्यात चूक नाही आहे, बरोबर. पण त्याचे फॉलोअर्स त्याच रंगाला श्रेष्ठत्व देतात आणि मग विरोधक त्या रंगाचा विरोध करतात, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्या माणसानं तो रंग जाहीरपणे मानणं किंवा त्या रंगाचं मी शहर करेन असं म्हणणं, इथे ती व्यक्ती चुकीची नाही आहे. मात्र त्याच्या विरोधकांनी त्याचा समाचार घ्यायला हवा त्यांच्या पद्धतीने, बरोबर. असं मला वाटतं. आपल्याला आवडणारा एखादा रंग खूप भारी आहे याचा अर्थ असा नाहीये की दुसऱ्याला आवडणारा रंग अगदीच वाईट आहे. हा थॉट कुठेतरी मिसिंग आहे असं नाही वाटत? आहेच आहे. आपल्याला दुसऱ्यांच्या मतांचा आदर करता येत नाही, आणि आपल्याला एक्सेप्टन्स पण नाही आहे.
जर ही म्हणाली की मला कुठलाच रंग आवडत नाही तर समोरच्याचा प्रश्न असतो की असं कसं आवडत नाही. लगेच समोरचा कमेंट करतो की इट्स व्हेरी डिप्लोमॅटिक. नाही आवडत तिला रंग, कुठलाच रंग नाही आवडत. मला आवडतात 3 रंग आवडतात, ते वेगळेच रंग आहेत. तर मग लोक लगेच ठप्पा शिक्का लावतात लावतात. की नाही मग हे असे कसे वेगळेच रंग आवडतात. तर आपल्याला तो एक्सेप्टन्स नाही आहे आणि आदरच नाही आहे. मला वाटतं ते माणसाचा स्वभाव पण तोच असावा की अडवणूक करणं, की समोरचा म्हणला हे तर मग अरे असं कसं असू शकतं ना. एखाद्याला नाही आवडत तर नाही आवडत. एखाद्याला हिरवा रंग आवडतो, हिंदू जरी असला तो, तरी मग त्याला हिरवा रंग नाही आवडू शकत का? आवडू शकतो. बरोबर. हां, अंजली. म्हणजे माझ्यासोबत एक छोटीशी घटना घडलेली. मग तुम्ही जे म्हणता की दुसऱ्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीत नेहमी तेथच येऊन थांबतं, पण तीच लोक असतात त्यावेळी जर मी गणपतीच्या दिवशी एक्झाम्पल काळ्या रंगाचे कपडे घालून आले तर अगं आज सण आहे काळा रंग घातला, ही अशी बोलणारी लोक आहेत. आणि ती चांगली म्हणजे शिकलेली लोक आहेत. मग त्यावेळी तुम्ही रंग म्हणजे माझं नाही का विचार, मला नाही मी घालून येऊ शकत, तुम्ही हा विचार करा. आज मी जर पिवळा घातला तर हे बाबा ही बहुजनाची, पण मग तुम्ही परत तिकडनं हे म्हणता की आम्हाला सगळ्यांनी एकत्र घ्यावं, बरोबर. आम्ही सगळे आपण एकच आहोत. पण तुम्ही 1 ऑगस्टला तुम्ही पिवळा रंग घालून तुम्ही फिरणार. तुम्ही जसं की सहर म्हणाली हिरवा तर हिरवा, ऑरेंज आपली लोक तर हिंदूचं हे करून ऑरेंज फिरत होते, शाल द्यायची ऑरेंज द्यायची. मग तुम्ही परत म्हणा आम्ही एकच आहोत. तुम्ही तुमचे विचार आधी क्लिअर करा, मग आम्हाला आमचे विचार क्लिअर करायला सांगा, असं मला वाटतं. शिकलेला आहे पण विजडम नाही आहे माणसामध्ये. म्हणजे पण ते राजकारणी आहेत, ते त्यांचं काम आहे. ते तुम्हाला कळलं पाहिजे की हे राजकारण करतायत. बरोबर. आता हे रंगांचे अर्थ मगाशी अनिरुद्ध सांगत होता की त्याला भगवा का आवडतो. तो भगव्या रंगाचा अर्थ आपल्याला सांगत होता. तुला हिरव्या रंगाचा अर्थ माहितीये का? आता आपल्या तिरंग्यामध्ये हिरवा पण आहे. तू भगव्याचा अर्थ सांगितलास की शौर्याचं प्रतीक आहे. अनेक आणखी काही गोष्टी सांगितल्यास, परत एकदा जरा सांग. म्हणजे मला वाटतं ज्या दिवशी जर आपण नाही तू भगव्याचा अर्थ सांग मला, बाकी नको काय सांगू. भगव्यांचा अर्थ म्हणजे एक शौर्याचं प्रतीक आपल्याकडे ते मानलं जातं. बरं, मग हिरव्याचा अर्थ काय? हिरव्याचा अर्थ असा शब्दशः जो आपल्या याच्यामध्ये घेतलाय भारतीय तिरंगामध्ये, हिरवं घेताना जसं पांढरा शांततेचं प्रतीक, शौर्य, केशरी शौर्याचं प्रतीक, आणि हिरवा जो हिरवा याचं प्रतीक म्हटलंय आपण याचं म्हणतो, तुला माहिती आहे? भरभराटीचं प्रतीक म्हणून हिरवा आपण मानतो. पण मला असं वाटतं की कुठल्याही रंगाला जेव्हा आपण अर्थामध्ये एखादा अर्थ त्याचा बांधायला जातो तेव्हाच तिथे आपण समाज म्हणून कमकुवत व्हायला लागतो. पण तू तर भगवा आवडतो त्याचा अर्थ सांगूनच सुरुवात केलेली. माझा मुद्दा काय आहे तो आपण नेमकं समजून घेतला पाहिजे. बरं, हा एखादा रंग जर मला आवडतो, रंग काय करतो? रंग ही भावनांची भाषा आहे. तो रंग सगळ्यांना एकजूट करण्याचं काम करू शकतो. शिवाजी महाराजांच्या काळात भगवा रंगाच्या खाली त्यांनी सर्वांना एकजूट केलं. मुघलांचं उदाहरण घ्या, मुघलांनी हिरव्या रंगाच्या खाली, कम्युनिस्ट घ्या, कम्युनिस्ट लाल रंगांना मानतात, त्यांनी लाल रंगाच्या खाली त्या लोकांना एकत्रित केलं. प्रेमाचा रंग कुठला आहे? प्रेमाचा रंग गुलाबी आपण मानतो. गुलाबी रंगाखाली प्रेमी युगल एकत्रित. म्हणून तुला मुलगी पडत नाही. लाल रंग आहे प्रेमाचा, लाल जो आपला आहे. प्रेमाचा रंग लाल गुलाबी, जेव्हा एखाद्याला प्रेम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग दिसून येतो. म्हणून नाही प्रेमाचा गाल लाल रंग गुलाबी दिसून येतो. मला तर आतापर्यंत गुलाबी रंग माझ्या चेहऱ्यावर दिसलाच नाही. ब्लश करते कुठे या काळ्या मला रंगाला. काय म्हणायचंय, जर प्रेमाचा रंग हिला वेगळा वाटत असेल, याला वेगळा वाटत असेल, तर आपण कोण आहे? ही गोष्ट खरी आहे की प्रेमाचा रंग प्रत्येकाला वेगवेगळा वाटू शकतो. आता जरा या मुलींकडनं लाल म्हटल्यानंतर त्या एकदमच चेकाळल्या होत्या. त्यांना विचारूया, आरतीला विचारणं राहिलंय. आरती, खरंच प्रेमाचा रंग तुला लाल आहे असं वाटतं का? हा लाजली. सांग. म्हणजे मला असं प्रेमाचा रंग कोणता असं नाही सांगता येणार, पण आपण सोशल मीडिया किंवा सगळीकडे पाहतो तर सगळीकडे रेड हार्ट, म्हणजे आपण आपल्या बॉयफ्रेंडला पाठवलं तर रेड हार्ट पाठवणार, फ्रेंड्सला पाठवलं तर ते गुलाबी पण असतात पण ना मग ते. ते फ्रेंड्ससाठी, ते फ्रेंड्सला पाठवायला. पण जर बॉयफ्रेंड असेल तर आता या प्रेमाच्या 2 गोष्टी झाल्या, म्हणजे मित्राचं प्रेम वेगळं आणि ते वेगळं, असं काही असतं. असू शकतं. केली तर रंग लाल क्या बात आहे, क्या बात. आता तुम्ही जर का तू स्माइलीचं उदाहरण घेतलंस म्हणून फक्त आपण आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे हार्ट्स आहेत, बरोबर ना, स्माइलीमध्ये. मग असं त्या हार्ट्सला पण असा जसं आता हिने आपण समजून घेऊया ना नव्या पिढीची भाषा, म्हणजे जे काय असेल तर मग असे प्रत्येक जे रंग आहेत त्यातले हार्ट्स जे आहेत त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे
एक्झॅक्टली जेन्झीचा तो काय असा वेगळा अर्थ आहे का? कोणता रंग कोणाला कोणासाठी स्पेसिफिक असा आहे का त्याच्यामध्ये? समजून घेऊया आपण. असं नाही म्हणता येणार, पण जेवढं सोशल मीडियावरती आपण पाहतो तर ते प्रत्येक असं ठरलेलं आहे. ठरलेलं म्हणण्यापेक्षा असं आता मी म्हटलं की बॉयफ्रेंडला किंवा कुणाला आपला जो लवर असेल त्याला पाठवायचं तर रेड हार्ट पाठवतो. कुणी नॉर्मल फ्रेंड असेल किंवा नॉर्मल फ्रेंड असेल तर तिला किंवा त्याला रेड हार्ट नाही पाठवत आपण. मग कुठला pink कुठला? हा, मग pink Pink पाठवतो. पाठवतो किंवा समजून घ्या yellow पाठवतो. कोण आहेत लोक, कोणाला कुठला. त्यामध्ये एक अशी एक इमोजी हा, आहे, अशी. एक अशी एक इमोजी आहे, ती एक आम्ही पाठवतो. कोणाला, ती कोणाला पाठवतात? फ्रेंड्सला पाठवताना. ओके. आणि एक छोटस असं एक हार्ट आहे ते पाठवतो. नाही, पण आपण रंगांवरती स्टिक राहूया. ते जे रंग आहेत, आता उदाहरणार्थ जांभळा असेल, यामध्ये मला एक मुद्दा म्हणजे हा आता काय बोलतात पिंक कलर आणि रेड कलरच्या बाहेरचा आहे. अनिरुद्ध म्हटला की भगवा कलर. तर आता आपण सोशल मीडियावरती पाहिलं की आता काय बोलतात लोकांचं मेंटॅलिटीच तशी झाली आहे. तशी म्हणजे कशी? उदाहरण म्हणून मी सांगते, आपल्या इंडियामध्ये आयफोन 17चं व्हर्जन लॉन्च झालं. त्यानंतर मीम्स कसे व्हायरल होते ते बघा. त्यामध्ये एक ऑरेंज कलरचा आयफोन आलेला, तर त्याचं एक मीम मला आता दिसलं, मग मी पटकन यासाठी काढून ठेवलं. तर ते मीम असं होतं की सो ॲपल जस्ट रिलीज इट्स न्यू भगवा आयफोन. म्हणजे त्याचा कलर ऑरेंज होता तेव्हा. त्यानंतर लगेच त्याचे मीम्स व्हायरल झाले. मग त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे मीम्स काय व्हायरल केलेत, मेड इन इंडिया. अगर मेड इन इंडिया हो और भगवा ना हो तो ये हो नहीं सकता. म्हणजे ती मेंटॅलिटीच लोकांची बनली की भगवा म्हटलं, ऑरेंज दिसलं की लगेच भगवा, हिंदुत्व. मग तसंच ते सगळं जेनझी लोक पण आता मीम्स त्याच्यावरून व्हायरल होतात आणि अनेक लोक आपल्यासारखे शेअर पण करतो आपण. आपल्या देशामध्ये भगव्या रंगाला फार महत्व दिलं जात आहे का? हा एक प्रश्न सगळ्यांना. हो, दिलं जात आहे. आपल्या देशामध्ये भगव्या रंगाचे समर्थक जास्त असल्यामुळे अर्थात भगवा जास्त दिसतोय. जास्त दिलं आणि जातं. तुम्हाला आवडतोच, म्हणजे आणि तुम्ही त्याला- सुरुवातीलाच आणि- सांगितलं. अगदी. आणि त्याला म्हणजे इतकं म्हणजे आता ते सगळ्यामध्ये रुजलंय की ते स्टॅम्प झालेला आहे तो हिंदुत्व म्हणजे भगवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच भगवा हातात घेऊन त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं. त्यांनी कोणता धर्म पाहिला नाही, पण शिवाजी महाराजांनी तो भगवा झेंडा हातामध्ये घेऊन जे काम केलं किंवा जी क्रांती घडवली ती आम्हाला प्रेरणा देते. म्हणून मला भगवा आवडतो. प्रत्येकाची भगवा आवडण्याची कारण वेगवेगळी असतात. मी तेच सांगितलं की रंग ही भावनांची भाषा आहे, त्याला एकजूट करण्यासाठी वापरतो. या देशात भगव्याच्या नावाखाली लोकांना एकजूट करणं, मतं मिळवणं हे अगदी सोपं आहे. म्हणून भगवा लहर जे आहे ते तो कलर सगळ्यांना आवडता झालाय. तो सगळ्यांना आवडतो, त्याचं हे एकमेव कारण हे आहे. बरं, आता याच प्रश्नाला पुढे भगव्या रंगामुळे खूप लोकांना एकत्र आणणं, एकजूट करणं सोपं आहे असं अनिरुद्धचं म्हणणं होतं, सिद्धेश. तर खरंच असं आहे का? मग तसं जर का असेल तर मग दुसऱ्या कुठल्या तरी रंगाखाली, उदाहरणार्थ हिरव्या रंगाखाली जर का इतर लोक एकत्र आणणं जर का दुसऱ्या कोणाला तरी जास्त संयुक्तिक वाटत असेल तर मग त्याच्यामध्ये चूक आहे का काही? मला वाटतं की भगव्या रंगाचा वापर करून एकत्रित करण्यापेक्षा देशात म्हणजे विविध धर्म आहेत त्यांना आपण दूर लुटतोय. म्हणजे त्याच्यामुळे मोठमोठ्या भिंती तयार करतो असं मला वाटतं की जो भगवा शिवरायांचा सर्वसमावेश होता तो मला वाटत नाही की आत्ताचे राज्यकर्ते ते ज्या पद्धतीने राबवायला ते राबवत नाही, उलट त्याने द्वेषच पसरवत आहेत. असं वाटतंय द्वेष पसरवला नव्हता? हा थोडंफार ते आहेच, पण मला तुमच्या प्रश्नाचं आधी उत्तर द्यायचं आहे. तुम्ही म्हटलात की हे चुकीचं आहे का वगैरे वगैरे. भगव्याखाली मतं मागतात वगैरे ते मला ते कन्सेप्ट पटत नाही. ज्यावेळी सहरने केसे हराया हे ज्यावेळेस केलं छान वाटलं मला. तिची ती भावना होती, ती जिंकली, तिला वाटलं कसारून. पण ज्यावेळेस ती पुढं म्हटली हिरव्याने रंगवणार, मला वाईट वाटलं. तिने ऑरेंजने रंगवा असं म्हटलं असेल तरी मला वाईट वाटलं. परत तेच झालं, तर हे चुकीचं आहे. म्हणजे तिने कुठल्या रंगावर ना म्हटलं त्याच्याशी काही नाही, पण वाईट वाटलं ज्या रंगाने तिने अरे तू चिटकवलं. जिंकलीयस कर ना, ते एन्जॉय कर ना तू. बरोबर. लगेच त्याला तुम्ही धर्माचं लेबल लावून माझे लोक, हेच जर तुला राष्ट्रवादीने तिकीट दिलं असतं, जितेंद्र आव्हाडांनी जर तिकीट दिलं, तू हे वाक्य नसते बोललीस. एकदम बरोबर आहे. धार्मिक ध्रुवीकरण म्हणजे धार्मिक हिरवळ हा धार्मिक ध्रुवीकरणाचा तो मुद्दा बनला. आणि नगरसेविकेचं काम विकासावर बोलणं तो फक्त तिच्याच बाबतीत लागू होत नाही, तो इतरांच्या बाबतीत. तिचं काम मी जे सोशल मीडियावर बघते, मी तिला फॉलो करते. माझ्या वयाची मुलगी एवढं छान बघते, कुठेही प्रॉब्लेम झाला, चेंबर तुंबल्या, ती मुलगी जाऊन तिकडे उभी राहतेय. बुरका घातलेली मुलगी, हिंमत लागते यार. हे करत असताना तू एका रंगाला घेऊन बॅकफुटला जाणं वाईट वाटलं. जो रंग असतो तो मुळात द्वेषाचं कारण होऊ शकत नाही. त्या रंगाला जेव्हा त्या रंगाचा आधार घेऊन चिथावणी दिली जाते तेव्हा त्याचं रूपांतर द्वेषामध्ये. राईट. लक्षात घेतलं. ती फक्त एवढं नाही म्हणाली की पूर्ण मुंब्रा आम्हाला हिरवं करायचे, ती त्याच्या पुढे हे म्हणाली की आपण इथे सगळेचे विरोधक आहेत त्यांना संपवूया. बरोबर आहे.
मूळ मुद्दा याच्यामधला एक महत्वाचा अंजलीने मांडला, त्याच्यावरती येऊया आणि मग हा प्रश्न, ही चर्चा आपण थांबवूया. ती म्हणाली की ती हिजाब घालून तिथे हे करते. तर आता एक नवी, म्हणजे रंगानंतर, तिच्या वक्तव्यानंतर एक नवी चर्चा आपल्याला दिसते, ती म्हणजे तिच्या कपड्यांवरती. तर कपड्यांवरनं नेहमीच ट्रोल केलं गेलेलं आहे. हे काय फक्त आत्ताचं नाहीये, तर आता देवळांमध्ये कसे कपडे घालून जायचं इथपासनाचा हा खरं तर वेगळं, त्याच्यावरती खरं तर वेगळी चर्चा करायला हवी. पण जसं रंगांचं आहे तसंच मग ते वेशभूषेचंही बनत गेलं. आपण एकमेकांना अशा पद्धतीने वर्गीकरण करत राहतो आणि एकमेकांपासून आणखी दुरावले जातो, अशी भावना जास्त नाही वाटत का? नक्कीच आहे. म्हणजे खरं तर आता पुन्हा मी रंग आणि या सगळ्याबद्दल एकत्र बोलते की आपलं लाडकं तत्व आहे वसुधैव कुटुंबकम, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांना एका छताखाली आणणं गरजेचं नाहीये, तर प्रत्येकाची वेगळी ओळख जोपासणं आहे. आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येकाला जे हवं, जसं जमतंय तसं करू द्यावं आणि ते आपण स्वीकारावं. बरोबर. आरती, तुला काय वाटतं? हां बरोबर, मी सहमत आहे यांच्या मताशी. ऑफकोर्स सहमत आहे, पण पुढे मला प्रश्न, मी डिस्टर्ब झाले, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. नाही, ती असं म्हणाली की वेगवेगळं वर्गीकरण जे केलं जातं कपड्यांवरनं, रंगांवरनं, मूळ आपल्या देशाची जी एक थीम लाईन आहे ती म्हणजे सगळ्यांचं वेगळेपण हीच आपली एकी आहे, बरोबर. तर मग ते वेगळेपण प्रत्येकाचं टिकवून ठेवणं, त्यांचा आदर राखणं, त्यांचा मान सन्मान ठेवणं, हे तसं आहे. पण मग आता आपण जर का एकमेकांना रंगांचे ठप्पे लावत असू, कपड्यांवरनं त्यांची ओळख ठरवत असू, तर मग हे पटतं का किंवा हे होताना दिसतं का? तर आता मी तिची ओळख करताना मी बोलले ते बुरखा, पण हेच मी पॉझिटिव्हली बोलले की कारण की तिला कमी लेखलं जातं. बाई, बुरखा घातलेली मुलगी बाई म्हणजे ती मुस्लिम आहे, तिने घरात बसावं. साडी घातलेली बाई आहे, तिने घरात बसावं. पण हेच की काहीतरी ह्याच बायका काहीतरी वेगळं करायचं, त्या दाखवतात की आम्ही हे करून दाखवू शकतो. तसंच रंगांचं पण मला म्हणायचं आहे की कोणत्याही रंगाचं लेबल, कपड्यांचं लेबल लावून कोणतीच प्रगती होत नाही. एक्झाम्पल, आता बिग बॉसमध्ये तान्या मित्र आली, रोज साड्या घालून मिरवत होती. ती दाखवलं तिने, भाई मी टास्क पण करू शकते, मी हे पण करू शकते. सगळ्यात जास्त ट्रोल त्या मुलीला झालं, पण फेमस झाली आहे ती आणि तिला जे हवं होतं ते मिळालंय, काम मिळालंय. काय पाहिजे? सिद्धेश, पुढे काय घालावा ज्याचा प्रश्न, पण बुरख्याचं समर्थन करू नये आणि बुरख्याचं समर्थन केलं नाही पाहिजे असं मला वाटतं. बरं, हा परत आणखी एक वेगळा गप्पांचा आणि चर्चेचा विषय होऊ शकेल. हा महत्वाचा आहे, कारण बुरखा घातल्यावर आपण आपली आयडेंटिटी लपवतो. ती लपवायची का? कुणापासून लपवायची? स्वतःपासून लपवायची, समाजापासून लपवायची, की कुणापासून लपवायची? त्यामुळे लपवणं नकोच. मी पुन्हा माझ्या ट्रान्सपरन्सीकडे येते, म्हणून ट्रान्सपरन्सी हवी. पारदर्शी कारभार असायला हवा सगळीकडेच, प्रेमात, राजकारणात, कामात, वेगवेगळ्या आपल्या जगण्यामध्ये देखील, आणि तेच खरं तर सत्य आहे. पण या निमित्ताने आरतीला काहीतरी म्हणायचं. एक शेवटचा म्हणजे यात आउट ऑफ द बॉक्स हे आहे की ती मुलगी पहिल्यांदा नगरसेवक झाली, लहान आहे, तिने जाहीर हे वक्तव्य केलं. तर मला कुठेतरी असं वाटतं की यांनी जसं वसुदैव कुटुंबकमचा मुद्दा मांडला, तसंच आपल्या राजकारणाने, म्हणजे सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्राचं जरी आता पाहायला नसेल मिळत तरी आपल्याला तसं इतिहास आपल्याकडे आहे. तर कुठेतरी राजकारण्यांनी मोठं मन करून एकतर तिला समजवायला हवं होतं किंवा तिला माफ करायला हवं होतं, एक समजूत देऊन माफ करायला हवं होतं. पण तिच्याकडून माफी मागून घेणं, तिच्या विरोधात गुन्हा दाखल करणं, हे कुठेतरी मला कुठेतरी हे वाटतं. मुद्द्याच्या शोमध्ये तिने सहर शेखने म्हटलंय की माझं पहिलं भाषण होतं, मी जिंकले होते, तर माझ्यावर इतकी टीका झाली, मला इतकं जज केलं गेलं आणि मला ते आवडलं नाही. मलाही एक मुलगी म्हणून असं वाटतं, म्हणजे कोणालाही खटकतही असेल, एखाद्या समाजातली महिला खूप धैर्याने पुढे येत असेल, हिजाब घालत नसेल, तर तिच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणं की तू बुरखा घाल, तू असं बोलू नको किंवा टिकली लाव. टिकलीला नाही, तुम्ही नाही बोललं पाहिजे, कारण की तुम्ही ते अप्रिशिएट केलं पाहिजे. कुठली तरी महिला पुढे येते आणि धैर्यानं काहीतरी बोलतीये, तर तिचं तुम्ही एक वाक्य धरून नाही बसू शकत. मग काय दुसऱ्या पक्षातले लोक असं बोललेच नाही का की भगव्या रंगावरून काहीच बोललं नाही का? मग सहर शेखवरच का टिकावं हवी आणि तिच्या कपड्यांवरच का बोललं जावं? तर ते कुठेतरी जजमेंट आहे ना, आणि ते राजकारण आहे. तिला टिकायचं म्हणल्यावर ती टिकलं पाहिजे. सुमितला काहीतरी बोलायचं, मी खरं संपवणार होतो व्हिडिओ, पण आता परत सुरू झाला. धार्मिक ध्रुवीकरण थांबवून विकासावर बोलणाऱ्याच्या प्रत्येकाच्या पाठीशी हा देश उभा राहील. तुम्ही ते थांबवा, इथे बोला, सगळे पाठीशी. हा हे विषय चर्चा होऊ शकत नाही. आणि सहरला वैचारिक भूमिका नाही असं नाही आहे. ती व्यवस्थित हुशार आहे, ती अभ्यासू आहे, तिच्या बोलण्यामधनं कळतंय की तिची वैचारिक बैठक आहे. मग असं असताना तिने हे जे वाक्य उच्चारलं, त्याच्यात मला अंजलीचं वाक्य फार महत्त्वाचं वाटतं की तिने राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जर निवडणूक लढवली असती आणि ती जिंकली असती तर ती मुंब्रा हिरवा करू असं म्हणाली असती का? कमेंटमध्ये सांगा, म्हणाली असते का? मला वाटतं की जसं प्रत्येकाने म्हटलं की तिच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, की तिला ट्रोल करू नये, हे खरं आहे. पण
ट्रोल करू नये निश्चितच खरं आहे. कोणी एक मुलगी असल्यामुळे किंवा पुरुष असेल तरी कोणी खालच्या पातळीवर टीका करू नये. पण भारतीय संविधानाचे जे मूल्य आपल्याला सांगितले, धर्मनिरपेक्षता हा एक मुद्दा. दुसरीकडे प्रत्येक बाबतीचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मग तुम्हाला कोणता रंग आवडतो, तुम्हाला कोणता रंग आवडू नये याचं सुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे. तिला हिरवा रंग तिच्या पक्षाचा रंग आहे, पण ज्या पद्धतीने तिने जे वक्तव्य केलं ते चिथावणीखोर वक्तव्य होतं. त्यामुळे समोरचा जो पक्ष आहे किंवा इतर जे पक्ष आहेत ते भडकू शकतात, दंगा होऊ शकतो. अशा प्रकारचं जर वक्तव्य असेल तर संविधानात तशी तरतूद आहे की ते संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. तो व्यक्ती जर निवडणूक लढवतोय म्हणजे संविधानाने त्याला जी वयमर्यादा घालून दिली आहे ती वयमर्यादा त्या व्यक्तीने पूर्ण केली आहे. म्हणून मग आता ती लहान आहे, ती छोटी आहे, तिच्यावर कारवाई होऊ नये, तिला समज द्यायला हवी. ह्या भावनिक मुद्द्यात आपण न पडता यावर प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. तेव्हाच हे रंगाचे जे वाद आहे ते वाद मिटून खऱ्या अर्थाने रंग हा बरोबर आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे. फक्त त्यामध्ये आणखीन एक मुद्दा होता. नाही एकच मिनिट, त्याच्यामध्ये एकच मुद्दा होता आणखीन एक, जो या मुलींनी मांडलेला होता. तो म्हणजे एखादी मुलगी हे करते त्याच्यानंतर झालेलं त्याची जी तीव्रता आहे, सगळ्यांवर कारवाई व्हावी. हा म्हणजे तेच म्हणायचं आहे अनिरुद्ध, की जसं रचना म्हणते किंवा या मुलीही म्हणत होत्या की एखादी मुलगी जेव्हा आता चिथावणीकर वक्तव्य फक्त आतापर्यंत काय फक्त सहर शेखने केली आहेत का, तर निश्चितपणे नाही. तर मग आतापर्यंत ज्यांनी केले त्यांच्यानंतर अशा प्रतिक्रिया उमटल्यात का? उमटायला पाहिजे. जर उमटत नसतील तर समाज म्हणून तो आपला दोष आहे, त्यावर आपण काम करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की या मुलीवरच की संबंधित ती एखाद्या धर्माची असेल म्हणून तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही म्हणत असाल या पक्षाच्या एखाद्या नेत्याने असं वक्तव्य केलं आणि त्यावर प्रतिक्रिया उमटलं नाही तर तो समाज म्हणून आपला पराभव आहे, एक पत्रकार म्हणून आपला पराभव आहे. त्यावरही टीका करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनाही तशीच समज देणं, ज्या पद्धतीची टीका किंवा ज्या पद्धतीने सहर शेखला, ट्रोलिंग म्हणत नाही, कुठल्याही लेवलला खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग करू नये. मात्र समाज म्हणून त्या संबंधित व्यक्तींना आरसा दाखवण्याचं प्रत्येकाचं काम आहे आणि ते झालंच पाहिजे. जर गुन्हा दाखल व्हायचा असेल, कायद्याच्या चौकटीत असेल तर गुन्हा सुद्धा दाखल झालाच पाहिजे. छोटं असो किंवा मोठं, चूक ते चूक. द्वेष पसरवणं चुकीचंच आहे आणि ते पण भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात हे चूक म्हणजे चूकच आहे हे आपण सर्वात आधी समजून घेतलं पाहिजे. मला 2 मिनिटासाठी असं वाटलं मी एखाद्या प्रवक्त्याचा वाईट घेतोय. शांत हो. हा बोल. पण आपल्याकडे असे मंत्री सुद्धा आहेत जे चिथावणीखोर वक्तव्य करतात, भगव्याला धरून वक्तव्य करतात. मग आपल्याकडचे जे उच्च स्तरावरती बसलेले नेते असतात, मंत्री असतात, ते म्हणतात की आम्ही त्यांना समज देऊ आणि तिथे तो विषय संपतो. बरोबर आहे. आणि नाव घेतलं तर आम्हाला उचलून नाही नेतील एवढे. पण सहर शेखनं कदाचित तिला ते जसं मॅडम मगाशी म्हणत होत्या की तिला तिथे हरित क्रांती आणायची असेल म्हणून तिला खूप सारी झाडं लावायची होती आणि तिला त्याच्यासाठी शुभेच्छा पण आपण देऊया की तू खूप सारी मुंबऱ्यामध्ये झाडं लाव, आम्ही तुला सगळ्या मदतच करू. संपूर्ण देशात संदेश जायला हवा आहे. मुळात मुद्दा तोच आहे. एमआयएमचा पक्ष असेल तर त्यांनी झाडं लावा, भाजप किंवा शिवसेना असेल तर संत्र्याची बाग लावा, म्हणजे आणि ह्या जो रंगावरून राजकारण पेटलंय त्यापासून आपण कुठेतरी मुक्त होऊ. म्हणून तुम्हाला जो अर्थ लावायचा तो लावा, फक्त रंगाच्या माध्यमातून द्वेष पसरवू नका, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. आता संत्री लावायची की फक्त सगळी हिरवी झाडं लावायची, की मग प्रेमाचा लाल रंग जो आहे तो क्रांतीतनं पुढे घेऊन जायचा, हे सगळे प्रश्न आहेत. तुम्हाला यातला कुठला रंग खरंच आवडतो कमेंट करून नक्की सांगा. आणि याच अशी जी आम्ही आता चर्चा केली, गप्पा मारल्या, यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावरती अशी चर्चा आणि गप्पा ऐकायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथेच थांबतोय. पाहत राहा News 18 मराठी.